ओम साईराम. नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, आता 7:30 चालू आहे. सगळ्यांना माहिती आहे मकर, कुंभ, मीन जोरावर आहेत सगळे. पण आता थोडासा बदल होत आहे. तो म्हणजे शनी जो वक्री चाल त्याची चालत होता तो चाल आता तो बदलत आहे आणि सरळ मार्गाला येत आहे. मग काय फायदा होणार आहे कोणत्या राशीला हे आपण बघणार आहोत. पण सगळ्यात पहिली या वर्षी चालू झालेली म्हणजे मीन राशीची रास मी पहिल्यांदा घेऊन आलेली आहे. त्याचप्रमाणे उद्या कुंभची सांगितली जाईल, परवा मकरची सांगितली जाईल. तर कुणी या कमेंट करू नका ताई या राशीचं सांग आणि त्या राशीचं सांग. या 3 राशीचंच मी सांगणार आहे. पण गुरु पण वक्री झालेला आहे, त्याचा मात्र परिणाम सगळ्या राशीवर होणार आहे. ते सुद्धा त्याच्याकडून तुम्हाला सांगितलं जाईल. तर मीन राशीला 7:30 मध्ये जो आता शनी वक्री होता तो आता बदल होत आहे आणि 15 नोव्हेंबर पासून, आता नाही 15 नोव्हेंबर पासून मीन राशीचे दिवस पालटायला सुरुवात होणार आहे. 15 नोव्हेंबर पर्यंतचा काळ आपल्याला अजून बिकटच काढायचा आहे. पण 15 नोव्हेंबर नंतरचा काळ हा आपल्यासाठी आता शनी छप्पर फाडके देणार या पद्धतीचा येणार आहे. आता जी कामं तुमची होत नव्हती आतापर्यंत ती 15 फेब्रुवारी पासून 15 नोव्हेंबर पासून आपली कामं व्हायला सुरुवात होईल. त्रास कमी होतील, दुखणी कमी होतील. दुखण्यावर पैसा जात असेल, कोर्ट कचेरीवर पैसा जात असेल, कुणी फसवणूक करत असेल तर या सगळ्या गोष्टी स्टॉप होतील. आता 29 जून पासून उलटी चाल त्यांची चालू होती. 2.5 वर्ष ही आपल्यासाठी, यापुढची 2.5 वर्ष म्हणजे 15 नोव्हेंबर पासूनची 2.5 वर्ष बंपर फाडक्याची ऑफर असते की नाही, ती ऑफर देणार आहेत आता शनी भगवान आपल्याला स्वतःला, मीन राशीला. तर त्यांच्या मनात आलं तर ते रंकाचा राजा बनवतात आणि मनात आलं तर काय करतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर विद्यार्थ्यांना सुद्धा आता खूप संकट होती. मीन राशीच्या विद्यार्थी कुणी फेल झाले, कुणी 2-3 मार्कासाठी गेले, कुणी स्पर्धा परीक्षांमध्ये उतरले पण अभ्यास झाला नाही, आजारपण त्यांना काही सुचू देत नव्हती किंवा अभ्यासाचं मनच होत नव्हतं. अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांच्या मीन राशीच्या सुद्धा. नावरस नावावरची मीन रास यांनी सगळ्यांसाठी हे 15 नोव्हेंबर पासून जे होणार आहे ते मी सांगत आहे. कसं नशीब चमकणार आहे मीन राशीचं 15 नोव्हेंबरच्या नंतर. तर आता तुमची संकट कोणती दूर होतील. 15 नोव्हेंबर पर्यंत अजून तोंड द्यायचं आहे, पण ते सुद्धा अगदी आपल्या ह्यानं द्यायचं आहे की शांत राहून आपलं तोंड बंद ठेवायचं, डोक्यावर बर्फ ठेवायचा, जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहायचं, कामं करत राहायची, गरिबाची मदत करत राहायची. तर आपल्याला या सगळ्यातनं शनी नक्कीच वर काढणार आहे. आता काय काय संकट तुमची दूर होतील पुढच्या 2.5 वर्षामध्ये, तुम्हाला शनी काय बंपर फाडके ऑफर मध्ये घेऊन येत आहेत ते आता आपण बघूया. तर सगळ्यात महत्वाची की गेले 1.5-2 महिने किंवा जास्तही म्हणता येईल की जून महिन्यापासून जी आपली आर्थिक प्रगती खुंटत आहे, खर्च जास्त होत आहे, इन्कम कमी होत आहे, हे जिथं चालू आहे ते पहिलं बंद होणार आहे. आता व्यापार धंद्यामध्ये भरभराट होणार आहे. कोर्ट केस, पोलीस केस असं जर आपल्या मागे 7:30 मध्ये काही लागला असेल तर त्यावरती आपण आता विजय प्राप्त करणार आहोत. मीन राशीचे जातकांसाठी मी सांगत आहे. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये कष्ट करूनही आता प्रमोशन मिळत नव्हतं, प्रयत्न करूनही अर्ध्यावर राहत होतं, ते आता नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला प्रमोशन मिळू शकतं अशी शनी महाराजांची चाल आहे. त्याचबरोबर नवीन गाडी खरेदी करू शकता, घर खरेदी करू शकता. विदेशीच्या लोकांना नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी जायचं आहे तेही आता तुम्ही मीन राशीची लोक 15 नोव्हेंबर नंतर जाऊ शकता. एवढी मस्तपैकी आपल्याला आता शनी महाराज ऑफर घेऊन येत आहेत 15 नोव्हेंबर पासून. आपल्या मुलांकडनं जे काही आपल्याला दुःख मिळालं होतं किंवा काही असेल, आपली मुलं आजारी असतील किंवा काही त्यांच्या बाबतीत घडत असेल तर मुलांचे प्रॉब्लेम, मीन राशीच्या आई वडिलांच्या मुलांचे प्रॉब्लेम आता दूर होणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा, अर्थातच मुलांवर 7:30 असेल तर त्याचा परिणाम आई वडिलांवर होतो आणि आई वडिलांवर 7:30 असेल तर त्याचा परिणाम मुलांवर होतो.
त्यामुळं आता आपल्याला संतान पक्षाकडनं सुख हे नक्कीच मिळणार आहे. आजारपण पूर्णपणे संपतील. जे कोणी 2 वर्ष आजारी राहिले आहेत, औषध पाण्याचा उपयोग होत नाही असे जे आहेत त्या सगळ्यांना आता आजारपणाचं खर्चही कमी होतील आणि आजारपण संपतही येईल. तर पुढं काय, तर तुम्ही जी स्वप्न पाहिली, जो गोल सेट केलेला आहे, मीन राशीमध्ये एक महत्वाचं काम असतं. कायमस्वरूपी त्यांचा स्वभावच तो आहे चंचल रास माशासारखी. तरी सुद्धा जर मनात घेतलं तर त्याच्यावर ते फोकस व्यवस्थित करू शकतात. आणि आता होत नव्हता गेली 6 महिने फोकस, पण आता होईल. आता तुम्ही आणि तुमचं काम ह्यानंच तुम्ही राहू शकता. प्रत्येक स्वप्न पूर्ण होतील, प्रत्येक क्षेत्रात हात घालाल, त्याच्यामध्ये तुम्हाला उन्नती तुमची होईल आणि तुम्हाला सफलता मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन यामध्ये जी काही भांडणं चालू होती ती आता थांबतील. कुठंतरी मैत्रिणी बरोबर अथवा पत्नी बरोबर, मीन राशीचे दोघांपैकी कुणीही असो, थोडासा फिरून या. थोडंसं आपल्या भांडणं असतील काय असतील ह्याच्यातनं थोडा वेळ तुम्ही बाहेर काढा, म्हणजे पुन्हा तुमचे नातेसंबंध व्यवस्थित जुळून येतील. मोठ्या लोकांच्यात बसणे उठणे या 15 नोव्हेंबर नंतर तुमचं चालू असेल. म्हणजे तुमची इच्छा आहे, राजकारणी लोक, जास्तीत जास्त मीन राशीमध्ये जे कोणी राजकारणी लोक आहेत त्यांच्या ज्या इच्छा आहेत, मोठ्या लोकांच्यात बसणं उठणं अजून काय जे असेल त्या इच्छा त्यांच्या सुद्धा पूर्ण व्हायला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे जुनी घरं विकून नवीन प्रॉपर्टी घेऊ शकता किंवा कामानिमित्त घर बदलायची गरज पडू शकते. अगर काहीही घरासंबंधी काही ना काही चांगल्या वार्ता तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत एखादं प्रोजेक्ट घेऊन तुम्ही तुमच्या बॉसकडे जात असाल, ते बॉस ऐकत नसतील, तर आता तुमच्या कामाची 15 नोव्हेंबरच्या नंतर वाहवा होईल आणि तुमची जी कामं अडकलेली आहेत ती सगळी मार्गी लागतील. बिझनेसवाले सर्व, कोणताही बिझनेस असो, अगदी डॉक्टर, वकील, सगळे, अगदी दूध डेअरीवाले असतील, भाजी मार्केटवाले असतील, शेअर मार्केटवाले असतील, कुठलाही व्यापार धंदा हा गतीला येईल. आणि संपूर्ण लक्ष मीन राशीनं मात्र एकच करायचं आहे, जो काही आपल्या आयुष्यातला गोल आहे त्याकडेच लक्ष द्यायचं आहे, म्हणजे या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या लवकरात लवकर पूर्ण होतील. परीक्षा असेल तिथं सुद्धा आता तुम्ही व्यवस्थितरित्या पास व्हाल. आता अडवणूक किंवा गेल्या विद्यार्थ्यांना, मीनचे जे 19-20 वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांना भयंकर शिक्षणात अडचणी येत आहेत, पण आता त्या अडचणी दूर होणार आहेत. आत्मविश्वास वाढणार आहे त्यांचा, माणसांचा म्हणजे आपल्यासारख्यांचा मानसन्मान वाढणार आहे. आता या सगळ्या शनी वक्री असताना जो काही आपल्याला त्रास झाला तो त्रास संपणार आहे. आणि शनीच्या 7.5 जो मधला काळ असतो जिथं माणसाची प्रगती होते तो काळ आता चालू होणार आहे आपला. तर त्यासाठी त्याचं चांगलं फळ मिळावं यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत आणि काय पद्धतीनं वावरायचं आहे याकडे लक्ष द्या. आता शनीच्या 7.5 मधले चांगल्यातले चांगले तुम्हाला अनुभव आता घ्यायचे असतील तर शनीचं ब्रेसलेट हातामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. लोखंडाची अंगठी बोटामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. या गोष्टी शनीच्या, परत नीलम घाला किंवा आपला फिरोजा घाला, काही घाला किंवा नाही घातलं तरी फिरोजा आणि हे मी एकत्रच केलेलं आहे शनीचं ब्रेसलेट मस्ट आहे. अगदी तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात व्हायच्या असतील तर ब्रेसलेट आणि शनी सोप हा नक्की वापरा मीन राशीच्या लोकांनी. त्याचप्रमाणे मोहरीचं तेल, काळे कापड हे दान करायचं बघा. आता मोहरीचं तेल दान करताना काय करायचं, तुमच्याकडे जर काशाची वाटी असेल तर खूप छान, नसेल तर स्टीलची पितळेची घेतली तरी चालेल, मातीची घेतली तरीही चालेल.
तर त्यामध्ये मोहरीचं तेल गच्च भरून घ्यायचं आणि शनिवारी आपला चेहरा त्यामध्ये बघायचा आणि ते तेल देवळामध्ये दान करून टाकायचं। त्यांना जे करायचे ते त्याचं करतील, फक्त आपल्याला छायादान करायचं आहे। तर या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता। त्याचप्रमाणे गोरगरीब म्हणजे खरोखरचे गोरगरीब जे शनीच्या देवळाच्या बाहेर बसलेले असतात, ज्यांना हात ताला बोट नसतात, पायाचं काहीतरी झालेलं असतं, असे जे गरीब आहेत त्यांना अन्नदान करा, सुट्टी चिल्लर द्या। हिवाळा आला आहे त्यांना पांघरायसाठी काळे कंबल द्या, काळी उडदाची डाळ दान करा। या प्रकारचे सगळ्या तुम्ही दान धर्म करू शकता। त्याचप्रमाणे शनिवारी मिऱ्याची पावडर आणि काळं मीठ हे जरूर खावा। आठवडाभर तुम्ही काय करता, यापेक्षा शनिवारी तुम्ही भले काकडी चिरून घेतली, काही चिरून घेतलं, तर त्याच्यावर मिऱ्याचे पूड आणि काळं मीठ हे जरूर शनीच्या 7.5 ज्या ज्या राशींना चालू आहेत, पहिला आता आपण मीनचा विषय बोलत आहोत, तर यांना देणं अतिशय गरजेचं आहे, खाणं अतिशय गरजेचं आहे। त्याचप्रमाणे शनी हा न्यायदाता आहे, त्यामुळे आता तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। जर काही मागं 4 महिन्यापूर्वी तुमच्यावर अन्याय झाले असतील तर त्याचा न्याय तुम्हाला नक्कीच मिळेल। पण शनी देत आहेत म्हणून माच करायचा नाही, नाहीतर शनी तेवढ्याच ताकदीने आपल्याला खाली ओढतात, याही गोष्टी लक्षात घ्या। त्यामुळं शनीच्या 7.5 मध्ये मीन राशीला चांगले दिवस येणार आहेत, छप्पर फाडके तुम्हाला मिळणार आहे। हे भविष्य माझं 99.9% खरंच होणार आहे, याची मलाही गॅरंटी आहे आणि तुम्हालाही गॅरंटी आहे। आणि बाबांचे आशीर्वाद किंवा माझ्या जिभेवरची सरस्वती हे सगळं सत्यात उतरवेल अशीच आशा करते आणि हा व्हिडिओ इथंच बास करते। पण तरी पण वरती दिलेल्या नंबरवर ज्यांना विश्वास असेल की शनिदेवांच्या हातातच सर्व काही आहे, त्यांनी शनी ब्रेसलेट आणि शनी सोप हे जरूर खरेदी करा, वापरा आणि सांगितलेले उपाय करा। बघा या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला 15 फेब्रुवारीपासून आजपर्यंत तुम्ही जे सुख भोगलं नाही, आजपर्यंत तुम्हाला ते दिवस आले नाही, कष्ट करत गेलात पण गाडी फार हळू चालत होती, ते आता झटदेशी गाडीवरती जाईल। त्यामुळं या गोष्टी सगळ्या करा। तर चला, ओम साईराम। आजचा व्हिडिओ इथंच बास करते, परत भेटूया नवीन राशी बरोबर। तर याला जर कमेंट भरपूर आल्या तर उद्या कुंभ राशीला 7.5 मध्ये काय परिणाम होणार आहेत याचा व्हिडिओ मी करेल आणि 13व्याच्या दिवशी मकर राशीचा करेल आणि गुरुची जी चाल बदलली आहे 9 ऑक्टोबर पासून त्याचा सगळ्या राशींवर काय परिणाम होणार आहे याचा रोजच्या रोज व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करेल। तर चला, ओम साईराम।